गॅसचा तुटवडा झाल्यामुळं सरकारनं आता गॅस घेण्याची मर्यादा हे 25 दिवसावरून थेट 45 दिवसावरती नेलेली आहे आणि याचा काय नेमका परिणाम झालाय हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट पुण्यातल्या तळेगाव इथे येऊन रियालिटी चेक करते आहे. आपण बघू शकतो हे विरजी खिमजी यांचं हे गॅस एजन्सीचं स्टॉल आहे आणि इथं भल्या सकाळीच तळेगावमधले नागरिक जे आहेत ते गॅस घेण्यासाठी इथं येऊन पोहोचलेले आहेत. आत्ता आपल्यासोबत एक व्यक्ती आहेत, ते बराच वेळ झालं गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. काय नेमकी अडचण आली? सॉरी, काय होतं, गॅस बुक होतोय का? बुक नाही होते आता. त्यांनी सध्याला तर व्हॉट्सअपवर बुकिंग करायला सांगितलं. नंबर 1 दिलाय त्यांनी बरं. त्याच्यावर. याच्या आधी तुम्ही कधी घेतलेला होता? कारण आता 45 दिवसाची मर्यादा ग्रामीण भागासाठी केलेली आहे. याच्या आधी मी बघा 1.5 महिन्यापूर्वी घेतला होता गॅस. त्याच्यानंतर आज आलोय. आता ही तर गर्दी तर खूप आहे इथं. आता सध्याला बुकिंग नाही होते. बघू आता त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलाय म्हणजे तुम्ही 45 दिवस झालेत घेऊन आधीचा घेऊन झालेत, भरपूर दिवस झाले. आणि तरी सुद्धा तुमचं बुकिंग होत नाही होते. काय सांगतायत ते आता तुम्ही त्यांना विचारलं तर? त्यांनी आता व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्याच्यावर करा म्हणे तुम्ही व्हॉट्सअप बुकिंग. पण तरी पण काय बुकिंग होत नाही. तर अशा अडचणी आहेत की यांनी 45 दिवसापूर्वी घेतलेला आहे गॅस, तरी सुद्धा त्यांना बुकिंगच होत नाहीये. म्हणजे 45 दिवसाची मर्यादा ओलांडलेली आहे. आपण इथं ज्यांना गॅस मिळालेला आहे, खरं तर गॅस मिळणं म्हणजे हे आनंदाची बाब झाली आता. आनंद वाटतोय घेतल्याबद्दल. किती दिवसांनी मिळाला तुम्हाला? आधी कधी घेतला होता तुम्ही? आधीचा एक महिना आधी घेतला होता. त्याच्यानंतर आता भेटलंय. म्हणजे तुम्हाला 25 दिवसाच्या मर्यादेमध्येच भेटलेला आहे. हो, आता 2-4 दिवसापासून बुकिंगचं बंदच आहे पूर्ण. पण सगळी ही परिस्थिती बघता तुम्हाला गॅस मिळाल्याचा खूप आनंद झाला असेल, घरच्यांना पण आनंद होईल. हो. आणखी इथं काही व्यक्ती आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काही ताई आहेत. ताई, कधी बुकिंग केलेलं होतं तुम्ही? मी 5 तारखेला बुकिंग केलेलं होतं आणि आज इथे सिलेंडर घ्यायला आलेली आहे. कालही येऊन गेलो होतो पण काल मिळालं नाही, म्हणून आज पुन्हा सकाळी लाईनमध्ये उभं राहून आता घेतो आहोत. कालपासून 45 दिवसाची मर्यादा केलेली आहे. आधी 25 दिवसाची मर्यादा होती. ग्रामीण भागासाठी हा नवा नियम जो आहे तो लागू केलेला आहे. तर त्या नियमात तुम्ही बसताय आता? त्या नियमामध्ये बसण्याचा प्रश्न नाही आहे, पण इतके दिवस हे सिलेंडर आपण जे आज नेणार आहोत ते पुरणार आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की तो जो 45 दिवसाचा कालावधी आहे हा कमी करावा. कारण 45 दिवस आता एरवी तुम्ही जे वापरता तो किती दिवसाचा जातो तुम्हाला गॅस? साधारणपणे 28 ते 30 दिवस जातो साधारणपणे तो गॅस. पण कधी जर कमी जास्त असेल, सणवार आपले असतात, त्यामुळे थोडासा वापरही जास्त होऊ शकतो. तर मला असं वाटतं की ती मर्यादा थोडीशी दिवसांची कमी करावी. किती लोक आहेत तुमच्या घरामध्ये राहायला आणि किती जणांसाठी तो एक महिन्याभरात? 5 जण आहोत आम्ही घरामध्ये. 5 जणांना 45 दिवस गॅस पूर्ण थोडंसं कठीण नाही असेल. नाही पुरू शकत सर. तर या ताईंच्या घरी 5 व्यक्ती आहेत, त्यांना महिनाभरासाठीच गॅस या ठिकाणी पुरतो. त्याच्यामुळं 45 दिवसाची ही जी मर्यादा केलेली आहे ती चुकीची असल्याचं या ठिकाणी मत अनेक जण या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि ज्यांना गॅस भेटलाय, जसं आता इथं बघा, हा गॅस भेटलाय, आनंदाचा दिवस असेल तुमच्यासाठी गॅस भेटला म्हणल्यानंतर. आनंदात फक्त लाईनीत उभं राहायला लागला आम्हाला. काहीतरी घरी नशिबी तरी आलं म्हणायचं. अनेकांच्या नशिबीच येत नाही आता गॅस. ज्यांनी वेळेवर नोंद केली त्यांना मिळणार. इथं अजून काय प्रॉब्लेम आलेला नाही तसं. आता पुढचा गॅस 45 दिवसानंतर मिळणार आहे, कारण आता 45 दिवसाची मर्यादा केली आहे. मर्यादा केल्या, ज्याच्या घरी 4 माणसं आहेत त्यांना व्यवस्थित पुरणार आहे. ज्याच्या घरी जास्त आहे त्यांना अडचण येणार आहे. म्हणजे 45 दिवस तुम्हाला पुरतंय. 45 म्हणजे जसं वापर होईल तसं लोकांच्या याच्यावर. कुटुंब जर छोटा असेल तर त्यांना ते पुरून जाईल. तर आता काहींना 25 दिवसाच्या मर्यादेमध्ये भेटलेलं आहे, परंतु आता नव्यानं जे बुकिंग करतात त्यांना 45 दिवस लागणार आहेत. एकाला तर 45 दिवस उलटून गेलेत तरीही त्याचं बुकिंग या ठिकाणी होत नाहीये. तर ही सगळी तांत्रिक बाब आहे आणि या तांत्रिक बाबीत हे सगळे नागरिक जे आहेत ते होरफळताना या ठिकाणी दिसत आहेत. सरकार आता या मर्यादेबद्दल काय विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि गॅस अधिकाधिक या ठिकाणी उपलब्ध होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधव, नाजिमुल्ला, एबीपी माझा, तळेगाव, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.